ठीक आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. आज जे आहे ते एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे, तो आपल्याला शिकून घ्यायचा आहे. आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे मॅनेजिंग रिमोट पी सी. आता बऱ्याचदा असं होणार आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही ज्यावेळी कॉम्प्युटरची किंवा टेक्नॉलॉजीचा वापर कराल तर त्यावेळी समोरच्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेशन करत असताना समोरच्या व्यक्तीचा डेस्कटॉपचा ॲक्सेस हा तुम्हाला घ्यावा लागेल. म्हणजे आता एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुमच्या मित्राला तुमच्या कॉलेजच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काहीतरी काम करायचं आहे, त्याला एखादा पिक्चर घ्यायचं आहे, त्याला एखादा चार्ट घ्यायचा आहे किंवा स्मार्ट आर्ट ग्राफिक घ्यायचं आहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे की त्याला माहीत नाही की त्याचा वापर कसा करायचा. ओके, मग त्या केसमध्ये तुम्हाला त्याला दाखवायचं आहे की बाबा वर्डमध्ये इथून स्मार्ट आर्ट ग्राफिक्स किंवा चार्ट वगैरे आपण घेऊ शकतो. आता तुम्ही मात्र तुमच्या घरी आहात, तो मात्र त्याच्या घरी आहे, त्यामुळे त्याची डेस्कटॉपची स्क्रीन आहे, त्याच्या कॉम्प्युटरची स्क्रीन आहे, ती तुम्हाला दिसत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काय फोनवरती नुसतं सांगता येणार नाही, बोलून सांगता येणार नाही. मग तुम्हाला त्याला प्रत्यक्षात ते दाखवायचं आहे की कसं केलं जातं. थोडक्यात काय तर तुमच्या मित्राच्या डेस्कटॉपचा ॲक्सेस म्हणजे रिमोट हा तुम्हाला घ्यायचा आहे. मग हे नेमकं आपण करायचं कसं तेच आपल्याला शिकायचं आहे. त्यामुळे आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे मॅनेजिंग रिमोट पी सी. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा जो कॉम्प्युटर आहे त्याचा कंट्रोल थोडक्यात आपण घ्यायचा आणि मग आपण काम जे आहे ते करू शकतो. आता एक्झॅक्टली हे काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या सॉफ्टवेअर जे आहेत त्याचा वापर करू शकता. काही नावं जी आहेत ती नोट्समध्ये आपण दिलेली आहेत, जी प्रमुख नावं आहेत. एक तर आपलं टीमव्ह्यूअर नावाचं नंबर 1चं ॲप्लिकेशन आहे, जे तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर एक एनिडेक्स नावाचं ॲप्लिकेशन आहे, तेही तुम्ही वापरू शकता. किंवा मायक्रोसॉफ्टचं स्वतःचं एक ॲप्लिकेशन आहे ज्याचं नाव आहे डेस्कटॉप रिमोट कनेक्शन. यातल्यापैकी काही वापर करू शकता, पण प्रत्येकाचे फीचर जे आहेत, उपयोग आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे होत असतात. म्हणजे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर मायक्रोसॉफ्टचं डेस्कटॉप रिमोट कनेक्शन जे आहे त्याचा जर वापर करायचा असेल तर ते लोकल एरिया नेटवर्कसाठी जास्त वापरलं जातं. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय, थोडक्यात आता आपल्या क्लासचं उदाहरण घेतलं तर क्लासमध्ये साधारणतः आपले 20 कॉम्प्युटर्स आहेत. तर 20 कॉम्प्युटरचं कनेक्शन जे एकमेकाला केलेलं आहे त्याला बोलतात लोकल एरिया नेटवर्क. आणि मला समजा दुसऱ्या एखाद्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस घ्यायचा असेल आपल्याच क्लासमधल्या आपल्याच नेटवर्कमधील, तर तुम्ही डेस्कटॉप रिमोट कनेक्शन जे मायक्रोसॉफ्टचं आहे ते तुम्ही वापरू शकता. पण आता दुसरं उदाहरण घेतलं की माझा मित्र एक पुण्याला बसला आहे आणि मी इथे आता पनवेलमध्ये आहे आणि त्याच्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस हा आता मला घ्यायचा आहे. मग त्या केसमध्ये मात्र काय होणार आहे की तुम्हाला मायक्रोसॉफ्ट रिमोट कनेक्शनचा वापर तितका व्यवस्थित करता येणार नाही, कारण ते कॉर्पोरेट लेवलला जास्त होतो. मग त्यावेळी मात्र तुम्ही टीमव्ह्यूअर किंवा एनिडेक्स सारखं सॉफ्टवेअर आहे तिथे वापर करू शकता. आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा एरा जो होता तो घरी करायचा होता, त्यांच्या लॅपटॉपमध्ये असेल किंवा कॉम्प्युटरमध्ये असेल. मग मी काय केलं की एनिडेक्सच्या माध्यमातून मी त्यांचा कॉम्प्युटरचा ॲक्सेस घेतला, म्हणजे रिमोट घेतला आणि एनिडेक्सच्या मदतीने त्यांना जो काय एराचा सेटअप होता तो त्यांना त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये करून दिला. त्यामुळे काही विद्यार्थी असे आहेत आपल्या क्लासमध्ये जे घरी बसूनच एरा करतात, इथे होऊन ते बाकीचं जे काय प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल करत असतात. क्लिअर आहे. आता आपण दोन गोष्टी जरा टेस्ट करून बघूया आणि प्रत्यक्षात नंतर आपण एक रिमोट पण घेऊन बघूया, म्हणजे तुम्हाला एक लाईव्ह अनुभव जो आहे तसा घेता येणार आहे. आता सर्वप्रथम जर मायक्रोसॉफ्टचं डेस्कटॉप रिमोट कनेक्शन तुम्हाला यूज करायचं असेल तर ज्या कॉम्प्युटरचा रिमोट घेणार, म्हणजे आता आपण उदाहरण म्हणून काय करतोय की आपल्याच क्लासमधला एक कॉम्प्युटर आपण चालू ठेवलेला आहे, त्या कॉम्प्युटरचा कंट्रोल मी ह्या कॉम्प्युटरमध्ये आता घेणार आहे. ओके, मग त्याची रिक्वायरमेंट काय असते तर समोरचा जो कॉम्प्युटर आहे तर त्या समोरच्या कॉम्प्युटरमध्ये डेस्कटॉप रिमोट कनेक्शन जे असतं ते ॲक्टिवेट करायचं असतं. एकदा का ॲक्टिवेट केलं की तुम्हाला त्या कॉम्प्युटरला इथे आपल्या ह्या कॉम्प्युटरमध्ये कनेक्ट करायचे. तर कनेक्ट करताना तुम्ही जेव्हा स्टार्टमध्ये जाणार तर इथे डेस्कटॉप रिमोट कनेक्शन नावाचं जे ॲप आहे ते ओपन करायचं. ॲप ओपन केलं की आपल्याला काय करायचं आहे, थोडक्यात समोरच्या कॉम्प्युटरचा नाव जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे. आता हे कॉम्प्युटर नेम आपल्याला कुठे दिसतं कोणी सांगू शकेल, कारण समोरच्या कॉम्प्युटरचं नाव काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. किंवा ह्या कॉम्प्युटरचा रिमोट जो आहे सध्या जो आपण वापरतोय त्याचा तुम्ही दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये पण घेऊ शकता. ठीक, आता तुम्हाला जर एखाद्या कॉम्प्युटरचं नाव माहिती करून घ्यायचं असेल तर आपलं दिस पीसीचं जे आयकन आहे त्यावर राईट क्लिक करा आणि त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जा. ओके, प्रॉपर्टीजमध्ये इथे तुम्हाला त्या संबंधित कॉम्प्युटरचं नाव दिसतं. जसं आत्ता हा जो कॉम्प्युटर मी ऑपरेट करतोय त्याचं नाव काय आहे, ॲडमिन आहे. तसंच आता ज्या कॉम्प्युटरचा रिमोट आपण घेतोय त्या कॉम्प्युटरचं नाव मात्र आहे डेटाकॉम 22.
ओके, म्हणजे समोरच्या कॉम्प्युटरचं नाव फक्त टाकायचं आणि कनेक्टवरती क्लिक करायचं. कनेक्टवरती क्लिक केल्यानंतर समोरच्या कॉम्प्युटरला जर पासवर्ड असेल युजर अकाउंटला तर तो पासवर्ड तुम्हाला विचारला जाईल. ओके, कारण तुमच्या परवानगीने आपण काय करणार आहोत, रिमोट घेणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण पासवर्ड जो आहे तो एंटर करूया आणि नंतर मग ओके करा. जर तुम्ही नेहमी रोजच रिमोट घेत असाल तर रिमेंबर मी करू शकता, म्हणजे सारखा सारखा पासवर्ड टाकावा लागणार नाही. मी ओके करतो. समोरच्या कॉम्प्युटरचा रिमोट आहे कनेक्शन झालेलं आहे. आता ही जी काय डेस्कटॉपची स्क्रीन आपल्याला दिसते ॲक्च्युली ही डेस्कटॉपची स्क्रीन ह्या कॉम्प्युटरची नाहीच आहे. टेक्निकली झालं काय आता की जो दुसरा कॉम्प्युटर होता त्याचं स्क्रीन मला आता समोर दिसते. ओके, आता मी दुसऱ्या कॉम्प्युटरला ॲक्च्युली ऑपरेट करतोय, दुसऱ्या कॉम्प्युटरचं जे काय मला काम करायचं आहे मी करतोय. पण मला पुन्हा आपल्या होस्ट कॉम्प्युटर म्हणजे मेन कॉम्प्युटरला जायचं असेल तर इथे बघा हे मिनिमाइजचं ऑप्शन आहे. म्हणजे डेस्कटॉप रिमोट कनेक्शनला पण मिनिमाइज करतोय. त्याला मिनिमाइज केलं की आता हे आपलं होस्ट कॉम्प्युटर आहे म्हणजे मेन कॉम्प्युटर आहे असं म्हणूया आपण. ठीक आहे, आता पुन्हा इथे डेस्कटॉप कनेक्शनचा आयकन आहे त्याच्यावर क्लिक केलं की हा आपला दुसरा डेस्कटॉप आहे. लक्षात सर्वांना नक्की काय केलं आपण ते. तर रिमोट डेस्कटॉप कनेक्शनच्या माध्यमातून अशा प्रकारे तुम्ही लोकल एरिया नेटवर्कमधला कोणत्याही कॉम्प्युटरचा ॲक्सेस आहे तो इझिली घेऊ शकता. इतकं क्लिअर आहे नक्की. ठीक आहे, आता हे तर झालं लोकल एरिया नेटवर्कच्या संबंधित. पण आपल्याला समजा अशी परिस्थिती आहे की मी दुसऱ्या एखाद्या शहरात आहे आणि त्या शहरामधल्या माझ्या मित्राचा कॉम्प्युटरचा रिमोटचा डेस्कटॉप मला घ्यायचा आहे. त्या केसमध्ये मात्र लोकल एरिया नेटवर्क तिथे नसणार आहे. थोडक्यात काय, इंटरनेटच्या माध्यमातून मला काय करावं लागेल, दुसऱ्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस घ्यावा लागेल. मग हे करण्यासाठी विविध प्रकारचे सॉफ्टवेअर जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. सध्या हे रिमोट डेस्कटॉप मी क्लोज करतो, त्यामुळे ओरिजिनल आपलं जे होस्ट कॉम्प्युटर आहे त्याकडे मी आलेलो आहे. लॉग इन. ठीक आहे, आता आपण तीही सिस्टम बघूया. म्हणजे उदाहरणासाठी इथे जर आपण पाहिलं तर तुम्हाला काही सॉफ्टवेअरची नावं मी दिलेली आहेत. एक आहे तुमचं टीमव्ह्यूअर, एक आहे तुमचं एनिडेक्स. त्यातलं कोणतेही तुम्ही वापरू शकता. तुम्ही जर कधी ऑब्झर्व केला असेल तर आपला जो सर्व्हर तिथे कपाटावरती ठेवलेला आहे त्या सर्व्हरला ॲक्च्युअली मॉनिटरच कनेक्टेड नाही आहे, म्हणजे कोणताच मॉनिटर नाही आहे कनेक्टेड तिथे. पण तरी देखील त्या सर्व्हरला मी इथे बसूनच ऑपरेट करू शकतो. हे कशामुळे शक्य होतं, तर रिमोट डेस्कटॉप कनेक्शनमुळे शक्य होतं, किंवा एनिडेक्स किंवा टीमव्ह्यूअर जे आहे त्याच्याने आपल्याला ते शक्य होतं. टीमव्ह्यूअर, एनिडेक्स हे असे ॲप्लिकेशन आहेत जे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वापरले जातात. भविष्यात तुम्ही जेव्हा जॉब करणार आहात किंवा तुमचा बिझनेस करणार आहात त्यावेळी कदाचित तुम्हाला ते वापरावं लागेल, कारण त्याच्याने मल्टिपल कॉम्प्युटरला आपण एकत्र कनेक्ट होऊ शकतो ओव्हर द इंटरनेट. आता याचं बेस्ट किंवा इझी एक एक्झाम्पल म्हणून आपण काय करूया, एनिडेक्सचा ऑप्शन घेऊया. ठीक आहे, तर एनिडेक्सची साईट ओपन करायची आहे तुम्हाला, enidex.com. ठीक आहे, आता तुम्ही जेव्हा enidex.com ही वेबसाईट ओपन करता तर अशा प्रकारची स्क्रीन जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी येते. ह्या स्क्रीनमध्ये तुम्हाला इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे, कारण एनिडेक्सचं जे सॉफ्टवेअर आहे छोटंसं असतं. तुम्हाला इथे डाउनलोडचं जे ऑप्शन दिसतं त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केलं की एक छोटंसं सॉफ्टवेअर आहे ते डाउनलोडला तुम्हाला विचारेल. म्हणजे आता हे सॉफ्टवेअर मला काय करतोय, सेव्ह करण्यासाठी विचारतोय. तर मी इथे सेव्हवरती क्लिक करतो. सेव्हवरती क्लिक केलं की ते डेस्कटॉपवरती किंवा तुमच्या लोकल कॉम्प्युटरमध्ये ते सेव्ह होईल. सेव्ह ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या फोल्डरला तुम्ही काय करायचं आहे, ओपन करायचं आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर हे एनिडेक्सचं सॉफ्टवेअर आपण डाउनलोड केलेलं दिसतंय. त्या सॉफ्टवेअरवरती तुम्ही काय करायचं, डबल क्लिक करायचं. जे डाउनलोड झालेलं सॉफ्टवेअर आहे त्याच्यावर डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर होणार काय, तर तुम्हाला असा एक नंबर जो आहे तो दिसतोय. ओके, आता याच्यात दोन गोष्टी आहेत. कसं आहे की समजा मी आणि माझा मित्र एकमेकाला आमच्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस द्यायचा आहे, किंवा माझ्या मित्राचा कॉम्प्युटरचा ॲक्सेस हा मला घ्यायचा आहे. मग मी काय करेन, त्याला कॉल करेन आणि कॉल करून त्याला एनिडेक्स डाउनलोड करून त्याला ते ओपन करायला सांगेन. ओपन केल्यानंतर मग त्याला मी सांगेन की अरे बाबा तुझा एनिडेक्सचा नंबर दे. ओके, मग तो मला काय सांगेल, त्याचं जे सॉफ्टवेअर चालू असेल त्याच्यामध्ये सुद्धा असा एक सेम नंबर दिसत असेल. ओके, तो समोरचा व्यक्ती काय करेल, मला त्याचा नंबर सांगेल फोनवरती आणि तो नंबर मी इथे वरच्या बॉक्समध्ये टाईप करेन. ठीक आहे, हां, तर एक नंबर मी आता उदाहरण म्हणून आपण दुसऱ्याच कॉम्प्युटरमध्येचा एक ॲक्सेस आहे तो घेऊया. तर इथे नंबर जो आहे, ओके, तर आपण नंबर अशा प्रकारे समोरच्या कॉम्प्युटरचा जो काही नंबर आहे ॲक्सेस ID तो टाईप करायचा आणि एंटर बटन दाबायचं.
आता एंटर बटन दाबल्यानंतर कनेक्शन व्हायला सुरुवात जाईल, पण जर माझा नंबर बरोबर असेल तर समोरच्या व्यक्तीला तिथे एक रिक्वेस्टची विंडो येते. ओके, त्यांनी ते ॲक्सेप्ट केल्याशिवाय मला त्याचा कॉम्प्युटर ॲक्सेस करता येणार नाही, तर त्यांनी ते ॲक्सेप्ट करायचं. ॲक्सेप्ट केल्यावर काय होईल की त्याच्या कॉम्प्युटरची स्क्रीन आता मला इथे समोर दिसते. आता ही माझ्याच कॉम्प्युटरची स्क्रीन आहे, ही त्याच्या कॉम्प्युटरची स्क्रीन आहे. हे बघा, म्हणजे आता त्याचा कॉम्प्युटर मी काय करतोय, माझ्या इथून मी ऑपरेट करतोय. लक्षात आलं. आणि पूर्ण फुल कॉम्प्युटरचा ॲक्सेस तुम्हाला मिळतो. जसं आपण आपल्या समोर असलेल्या कॉम्प्युटरवरती काम करतोय तसंच एक्झॅक्टली मी तिथे काम करू शकतो. म्हणजे आता मला जे मगाशी उदाहरण दिलं की वर्ड ॲप्लिकेशनमध्ये स्मार्ट आर्ट ग्राफिक कसं घ्यायचं हे त्याला मला शिकवाय. म्हणजे मी काय करतोय, ॲक्च्युली आता जो वर्ड ॲप्लिकेशन ओपन केलेला आहे तो माझा नाही आहे. आता हा वर्ड ॲप्लिकेशन त्या समोरच्या व्यक्तीचा आहे. तर त्या ठिकाणी स्मार्ट आर्ट ग्राफिक जर पाहिजे तर इन्सर्टमध्ये जाऊन त्याला मला सांगावं लागेल की इथे स्मार्ट आर्ट ग्राफिक्सचं टूल असतं, त्यातून घे टूल आणि ओके कर. स्मार्ट आर्ट ग्राफिक घेतलेलं आहे. ओके, म्हणजे नीट लक्षात जर घेतलं तर काय झालेलं आहे, समोरच्या कॉम्प्युटरचा फुल ॲक्सेस आपल्याला मिळतो आणि आपल्याला कोलॅबोरेटिव्ह काम जे आपण म्हणतो, म्हणजे एकत्रित येऊन जे काम करायचं असतं ते इझिली करता येतं. लक्षात आलं. आता हेच असं उलटं पण होऊ शकतं. म्हणजे काय, तर मी माझा एनिडेक्सचा नंबर समोरच्या व्यक्तीला सांगेन, म्हणजे तो माझ्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस आहे तो घेऊ शकतो. लक्षात आलं. तर ही जी सिस्टम आहे ह्या सिस्टमलाच ॲक्च्युली म्हटलं जातं तुमचं रिमोट ॲक्सेस. रिमोट ॲक्सेस हा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीमध्ये, कामाच्या ठिकाणी, जॉबच्या ठिकाणी हे वापरलं जातं. कारण बऱ्याचदा आता आपले विद्यार्थीसुद्धा काही आहेत ते आम्हाला कॉल करतात की सर हे ॲडव्हान्स एक्सेलमध्ये बघा, हे मला असं असं करून हवं आहे, किंवा मला टॅलीमध्ये ही एंट्री जमत नाही आहे. मग आम्ही फोनवरती त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी हे फोनवरतीच ते डिटेलमध्ये सांगता येईल असं शक्य नाही. मग आम्ही त्यांना पटकन बोलतो, अरे एनिडेक्स दे मला. आता एनिडेक्स दे म्हणजे काय, तो एनिडेक्सचा सॉफ्टवेअर डाउनलोड करून लेक्चर लगेच ओपन करून मला आय डी देतो आणि त्या आय डीच्या मदतीने त्याचा कॉम्प्युटरचा कंट्रोल मी घेतो आणि मग त्याचा जो काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे. तर ही जी सिस्टम आहे ही तुम्हाला माहिती असावी म्हणूनच हे छोटंसं एक लेक्चर आहे ते आपण ठेवलेलं आहे. आता जसं आपलं एनिडेक्सचं सॉफ्टवेअर आपण पाहत होतो तसंच आणखी एका सॉफ्टवेअरचं उदाहरण जे मगाशी आपण घेतलं त्याचं नाव होतं तुमचं टीमव्ह्यूअर. म्हणजे इथे जर आपण नोट्समध्ये गेलो तर टीमव्ह्यूअर पण एक होतं. टीमव्ह्यूअरचंही तुम्हाला दाखवतो, ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये इथे इन्स्टॉल केलेलं आहे. जसं इथे बघाल ते टीमव्ह्यूअरचं ॲप्लिकेशनच इन्स्टॉल केलेलं आहे. आणि ह्या टीमव्ह्यूअरच्या ॲप्लिकेशनमध्ये एक दुसरा फायदा असा होतो की त्याच्यात ज्या ज्या कॉम्प्युटर्सना तुम्ही नेहमी कनेक्ट करता त्या कॉम्प्युटरना तुम्ही ॲड करून ठेवायचं. ओके, त्याने फायदा काय होतो, प्रत्येक वेळी समोरच्या कॉम्प्युटरचा आय डी मला मग सारखं विचारत बसायची गरज पडणार नाही. जसं तुम्ही जर इथे पाहिलं तर इथे सर्व्हर नावाचा आपला जो कॉम्प्युटर आहे, म्हणजे एराचा जो मेन आपला सर्व्हर आहे, तर त्याचा इथे नाव मी जे आहे ते ॲड करून ठेवलेलं आहे. मग ज्या ज्यावेळी मला त्या सर्व्हरला कनेक्ट करायचं असतं तर मला कोणाची आय डीची गरज नाही आता, कारण त्या कॉम्प्युटरला टीमव्ह्यूअरमध्ये मी ॲड केले. मी फक्त त्या कॉम्प्युटरवरती राईट क्लिक करेन आणि रिमोट कंट्रोल ह्या ऑप्शनची निवड करेन. रिमोट कंट्रोल ऑप्शनची निवड केली की लेक्चर लगेच काय होणार आहे, त्या समोरच्या कॉम्प्युटरला कनेक्शन होईल. कनेक्शन झाल्यानंतर त्याची स्क्रीन जी आहे ती ऑटोमॅटिक माझ्यासमोर येईल. ही बघा, ही ॲक्च्युली आता सर्व्हरची स्क्रीन आहे आपली. ओके, आता सर्व्हरला मला काही ऑपरेट करायचा असेल तर मी त्या ठिकाणी लेक्चर लगेच ऑपरेट करू शकतो. म्हणजे आता मी जे लॉग इन करतोय हे सर्व्हरमध्ये करतोय. हे पहा, आता हे सर्व्हर आहे आपलं. हे पहा, ठीक आहे. तर हे तुमचं एराचं ॲक्च्युली सर्व्हर आहे. ओके, तर हा सर्व्हर मी आता ऑपरेट करतोय. लक्षात आलं नक्की. म्हणजे थोडक्यात का, हा हे तुम्हाला शिकण्यासाठी किंवा आणखी डिटेलमध्ये जाण्यासाठी थोडंसं प्रॅक्टिकली करून बघणं गरजेचं आहे. हां, आज तुम्ही प्रॅक्टिकली काय करा, एक उदाहरण म्हणून प्रत्येकाने एनिडेक्स डाउनलोड करा, कारण ते थोडं यूज करायला सोपं आहे. ओके, एनिडेक्स डाउनलोड करून एकमेकाच्या पीसीचा रिमोट घेऊन जरा बघा, कारण जोपर्यंत तुम्ही ते प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत मजाही येणार नाही आणि ते नेमकं काय होतंय किंवा कसं ते काम करायचं तेही लक्षात येणार नाही. आणि हे प्रॅक्टिकली करायला किती वेळ लागेल, 5 मिनिटं लागतील. कारण डाउनलोड करायला ते सॉफ्टवेअर काय अतिशय मोठं नाही आहे, खूप 2 ते 3 MBचंच आहे. म्हणजे पटकन 10 सेकंदात डाउनलोड होतं. नंतर सर्वांनी ओपन करा, एकमेकाची आय डी एकमेकाला द्या आणि मग ते रिमोट ॲक्सेस एकदा घेऊन बघा. कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे, आपल्याला माहिती हवं. बऱ्याचदा ती अडचण ही सर्वांनाच येत असते. इव्हन आता आम्हाला सुद्धा काही अडचण येत असते. ओके, मग आम्ही काय करतो, म्हणजे आता समजा मला काय अडचण आली टेक्निकल, की आम्ही MK सेलला कॉन्टॅक्ट करतो. MK सेल लगेच आम्हाला सांगते एनिडेक्स द्या.
ओके, मग ते आपल्या मेन कॉम्प्युटरचा किंवा सर्व्हरचा किंवा कॉम्प्युटरचा ॲक्सेस ते घेतात आणि मग तिकडनं जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतात. म्हणजे त्या व्यक्तीला प्रत्यक्ष इथे यायची गरज नाही आहे. लक्षात आलं? तर एवढंच आपल्याला ह्या आजच्या टॉपिकमध्ये शिकायचं होतं. तर याच्या व्यतिरिक्त आणखी तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हो, ज्या वेळी तुम्ही ते सॉफ्टवेअर चालू करता त्यावेळी तो नंबर चेंज होतो. पण चेंज कधी होतो? कॉम्प्युटरनुसार. म्हणजे समजा आज तुम्ही एका कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेला आहे, डाउनलोड केलेला आहे, ओपन करताय, तर तुमच्या कॉम्प्युटरसाठी तो नंबर सेम राहील. पण दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये पुन्हा एनएडेक्स डाउनलोड करून जर ओपन केलं तर तिथे मात्र पुन्हा, म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक कॉम्प्युटरसाठी एनएडेक्सचा नंबर वेगळा असतो. आणखी काही क्वेरीज? करेक्ट, खूप छान प्रश्न केलेला आहे की मोबाईलमध्ये सुद्धा हे असतं का. ॲक्च्युली मोबाईलमध्ये सुद्धा हे पॉसिबल आहे. ओके, पण या मोबाईलमध्ये जे आपण काही बऱ्याचदा ते सायबर क्राईम किंवा फ्रॉड्स ऐकतो बघा. ओके, तर त्यावेळी ह्या फ्रॉडचा वापर जास्त केला जातो. म्हणजे कसं होतं की तुम्हाला कोणतरी काहीतरी कॉल करतं, त्याचं एक लेक्चर नंतर असणार आहे डिटेलमध्ये, त्यावेळी आपण बघू. पण एक उदाहरण आलंय म्हणून मी सांगतो. बऱ्याचदा आपल्याला कॉल येतो, बँकेकडनं आलोय वगैरे असं कुठं ते सांगतात आणि नंतर बाबा तुमचं नेट बँकिंग आम्हाला अपडेट करायचं आहे, किंवा तुम्ही ॲमेझॉनवरती काहीतरी मागवलं होतं, फ्लिपकार्टवरती मागवलं होतं आणि काहीतरी ते तुम्हाला का लकी ड्रॉ लागलेला आहे किंवा तुम्हाला आम्ही काहीतरी बक्षीस देतोय असं काहीतरी खोटं सांगितलं जातं. आणि नंतर हळूहळू बोलण्यामध्ये गुंतवून ते तुम्हाला एखादा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायला सांगतात. आणि ते ॲप दुसरं तिसरं काही नसतं, ते एनएडेक्स सारखंच असतं. ओके, आणि त्याच्याने होतं काय की तुमच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस हा त्यांना मिळून जातो. त्यामुळे मोबाईलवरती कोणतेही अननोन ॲप आपण शक्यतो कधी इन्स्टॉल करू नये. स्पेशली जर कोणी कॉल करून तुम्हाला सांगत असेल हे ॲप टाका, ते ॲप टाका, तर कधीच टाकायचं नाही. ओके, आणि त्या पूर्ण मोबाईलचा ॲक्सेस त्यांना मिळाल्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट्स असतील, तुमचे काय आपण म्हणूया डिजिटल पेमेंटची ID असतील, ते सुद्धा ते समोरच्या व्यक्तींना मिळतात आणि त्याच्या माध्यमातून ते फ्रॉड जास्त होतात. त्यामुळे मोबाईलचा मध्ये हे सॉफ्टवेअर असे काही शक्यतो यूज करू नयेत. अवेलेबल आहेत पण यूज करू नका. आणखी काही डाऊट्स? चला प्रॅक्टिकली करूया.